तळोदा नगर परिषदेत स्थायी समित्यांची निवड, विरोधकांचा आरोप। 1965च्या कायद्याची पायमल्ली, स्थायी समित्यांवर अजित पवार गटाचा एकहाती कब्जा। तळोद्यात पुन्हा एकदा राजकीय वादळ। नगर परिषदेत स्थायी समित्यांची निवड तर झाली, पण निवडणुकीत कायद्याची पायमल्ली झाल्याचा विरोधकांचा आरोप। आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज। आज दिनांक 23 जानेवारी रोजी तळोदा नगर परिषदेत स्थायी समित्यांची निवड प्रक्रिया पार पडली। पालिकेत सध्या सत्ता आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनी सर्व समित्यांवर स्वतःचा झेंडा फडकवला। यात नियोजन समितीवर सभापती, उपनगराध्यक्ष शीतल पाडवी, आरोग्य सभापती रामानंद ठाकरे, बांधकाम सभापती प्रतिभा पाडवी, पाणीपुरवठा सभापती कल्पेश चौधरी आणि महिला बालकल्याण सभापती हर्षा पाडवी यांची निवड करण्यात आली। सभापतीपासून सदस्यांपर्यंत सर्वत्र फक्त अजित पवार गटाचेच नाव। पण इथेच सुरू झाला राजकीय संघर्षाचा नवा अध्याय। विरोधी बाकावर बसणारे शिंदे सेनेचे 6 आणि भाजपाचे 4 नगरसेवक संतप्त झाले। त्यांचा आरोप, ही निवड प्रक्रिया पूर्णपणे महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती आणि औद्योगिक नगर अधिनियम 1965च्या कलमांची पायमल्ली करणारी आहे। सर्व नियम धाब्यावर बसवून एकतर्फी निवड करण्यात आली आहे। विरोधकांनी या संपूर्ण प्रक्रियेवर आक्षेप घेतला असून आता ते जिल्हाधिकारी व नगरविकास मंत्री यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याची घोषणा केली आहे। त्यामुळे तळोद्यातील नगर परिषद राजकारणात पुन्हा एकदा सत्ता विरोधी शाब्दिक युद्ध पेटणार हे निश्चित झालंय। सत्ता कोणाची आणि नियम कुणाचे याचं उत्तर पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल। तोपर्यंत राजकारणाचा हा रंगीत खेळ आम्ही पाहत राहू बेधडक नजरेतून। आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज, सत्ता संघर्ष आणि पालिका राजकारण। नगरपालिकामध्ये स्टँडिंग कमिटीचं इलेक्शन झालं। त्या स्टँडिंग स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत कायदा 1965च्या कलमांचं पूर्ण एक प्रकारे अवहेलना करण्यात आलेली आहे। त्या संदर्भात आम्ही सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टीचे गटनेता आणि मी स्वतः तोंडी हरकत नोंदवली होती, परंतु त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही आणि त्यांनी निवडणूक प्रक्रिया पुढे नेलेली आहे। तर या संदर्भात प्रोसिडिंग झाल्यानंतर आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे त्या संदर्भात तक्रार देणार आहोत। स्टँडिंग कमिटीमध्ये निवडलेले सदस्य जे आहेत, काही सदस्य बेकायदेशीर आहेत, नियमानुसार त्यांची नियुक्ती करता येत नाही, परंतु सर्व नियम धाब्यावर बसून स्टँडिंग कमिटी नेमण्यात आलेली आहे। या संदर्भात आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना, नगर विकास खात्यांना तक्रार देणार आहोत। नेमकं कोणत्या गोष्टीवर